नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून CET सेलसाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। बघा, तुम्ही तुमच्या घरी बसून CET सेलचं ॲप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। आपण 10 मिनिटात ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आपल्याला बघायचं आहे। तर बघा, CET सेल हे 12वी पासवरून आपल्याला PCB आणि PCM आपल्याला मेडिकल लाईनला जायचं कोर्स करायचं असेल किंवा आपल्याला इंजिनिअरिंग फार्मसी वेगवेगळे कोर्स करायचं असेल तर आपल्याला CET द्यावं लागतं। तर CET देण्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आपण बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, पहिल्यांदा आलं असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। CET सेल काय असते? स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट हे कंपल्सरी असतं। आपल्याला मेडिकल किंवा फार्मसी किंवा इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर कोणताही कोर्स करायचं असेल आपल्याला तर ही CET द्यावे लागते। चला तर आपल्याला मोबाईलमध्ये स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल CET सेल MahaCET.org ही वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले। डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात। आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट ओपन करायची। नंतर आपल्याला स्टेट कॉमन एंट्रन्स सेल CET सेल असं ऑप्शन दिसणार आहे। या ऑप्शनवरती काय करायचं आहे? क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे बघा, आता पोर्टल ओपन झालं आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट एंट्रन्स टेस्ट सेल तर आपल्याला या पद्धतीने दिसेल। तर या ठिकाणी भरपूर नोटीस दिसणार आपल्याला। तर खाली बघा, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर बघा, या ठिकाणी न्यू यूजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पोर्टल दिसेल। आता या ठिकाणी आपल्याला आपलं जसं मार्कशीटवरती आपलं नाव दिलं आहे SSC किंवा HSC मार्कशीटवरती जसं आपलं नाव असेल त्याच पद्धतीने तुम्ही जसं आहे तसं या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे। मार्कशीटवरती जसं दिलं आहे तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करा। तर चला तर आपण या ठिकाणी फर्स्ट नेम या ठिकाणी काय करायचं आहे? तुम्हाला फर्स्ट नेम टाईप करायचं आहे। नंतर मिडल नेम, नेक्स्ट आहे या ठिकाणी सरनेम, आपलं सरनेम, नेक्स्ट आहे ईमेल ID द्यायचे। ईमेल ID जी चालू असेल तुमच्या मोबाईलमध्ये तीच ईमेल ID द्यायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल। नंतर नेक्स्ट असेल पासपोर्ट क्रिएट करायचं आहे तुम्हाला। तुमच्या पद्धतीने एक स्ट्रॉंग पासपोर्ट क्रिएट करायचं आहे। तोच पासपोर्ट आपल्याला रिकन्फर्म करायचं आहे, कन्फर्म पासपोर्ट। नंतर आपल्याला आपलं जे जन्मतारीख आहे आपली डेट ऑफ बर्थ ती आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। हे फिलअप केल्यानंतर आपल्याला ऑलरेडी रजिस्टर टू बॅक या ठिकाणी काय म्हटलं बघा, ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी बॅक टू लॉग इन ऑलरेडी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा ईमेल व्हेरिफिकेशन। आता ईमेलवरती तुम्हाला मेल गेलं असेल ते ईमेल ओपन करायचे। तुमची ईमेल ओपन केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला बघा, ईमेल व्हेरीफाय करायचं आहे। वन द ईमेल इज व्हेरीफाय प्लीज क्लिक हेअर टू रीलॉग इन। तर तुम्हाला जीमेलवरती जायचं आहे, जीमेल ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं लॉग इन या पोर्टलवर चाललं जाणार आहे। बघा, ईमेल ओपन केलं आहे मी। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे व्हेरीफाय ईमेल, या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, डायरेक्ट तुमचं आहे ना या ठिकाणी लॉग इन झालं आहे। आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल भरायचे।
तर आता या ठिकाणी काय काय डिटेल भरावं लागेल तुम्हाला हे बघा. हे सर्व ओपन झाले. ओपन झाल्यानंतर आपल्याला यूज इन्फॉर्मेशन पर्सनल डिटेल आपल्याला भरायचे. मोबाईल नंबर भरायचं आहे. तुमचं चालू मोबाईल नंबर द्यायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला दुसरं आहे फादर नेम फर्स्ट नेम ओनली. तर या ठिकाणी काय करायचं आहे, फादर नेम फर्स्ट नेम ओनली भरायचं आहे. तुमचं फादर नेम काय आहेत ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. दुसरं आहे मदर नेम. मदर नेम या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. मदर नेम फिलअप केल्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमचं मेल फिमेल जे असेल ते. नंतर आपल्याला पुढची स्टेप आहे रिलिजन. तर बघा या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हिंदू मुस्लिम जे असेल सर्व आपल्याला कोणतं रिलिजन आहे आपलं ते का निवडायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला या ठिकाणी रिजन, आता हे बघा रुरल. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसणार, रुरल आणि उर्बन, म्हणजे शहरी भाग किंवा ग्रामीण भाग. तुम्ही कोणत्या भागात राहता, ग्रामीण असेल तर रुरल सिलेक्ट करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला मदर टंग काय आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला मदर टंग आपली या ठिकाणी चूज करायचं. आपली मदर टंग कोणती आहे ती मदर टंग सिलेक्ट करायचं आहे. नंतर नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक सेट असेल. ॲन्युअल इन्कम किती आहे तुमचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा इथे या एरोवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुमची इन्कम किती असेल 10, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख जे असेल ते इन्कम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर मॅरिड स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. क्लिक करून द्यायचं आहे. या एरोवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही अनमॅरिड, मॅरिड, डिवोर्स जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर नेक्स्ट आहे पुढे परमानंट ॲड्रेस. आता परमानंट ॲड्रेस या ठिकाणी तुमचं ॲड्रेस लाईन फर्स्ट काय असेल, ॲड्रेस लाईन फर्स्ट तुमचं 8 पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही पूर्ण द्यायचे. ॲड्रेस लाईन 2 सेम टू सेम भरायचे आपल्याला. ॲड्रेस जसं आपण फर्स्टमध्ये ॲड्रेस दिले तसंच दुसरा ॲड्रेस पण द्यायचं आहे. तिसरा ॲड्रेस द्यायचं असेल तुम्हाला तर देऊ शकता, हे कंपल्सरी नाही. तिसरा ॲड्रेस सोडून द्यायचं आहे, ब्लँक सोडली तरी चालेल. नंतर आपलं राज्यच निवडायचं. या ठिकाणी या एरोवरती क्लिक करायचं आहे. आपलं स्टेट कोणतं आहे, महाराष्ट्र, बिहार जे असेल ते, तर मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. नंतर आपल्याला या एरोवरती क्लिक करायचं आहे. आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपल्याला आपलं या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं तहसील निवडायचं आहे. तहसील निवडल्यानंतर आपल्याला या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं गाव, आपलं विलेज, आपलं गावाचं नाव बघायचं आहे आणि आपल्याला शेवटी काय करायचं आहे, सेव्ह आणि चेंज या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. परमानंट ॲड्रेस झालं आपलं. पिन कोड आपण सिलेक्ट केलं, पिन कोड फिलअप केलं. या ठिकाणी STD कोड द्यायचं असेल तर STD कोड पण देऊ शकता तुम्ही. नेक्स्ट आहे आपलं मोबाईल नंबर द्यायचं आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचं आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला ॲड्रेस आपण जे फिलअप केले ते सेम आहे का, किंवा तुम्ही अदर ठिकाणी राहता तर सेम असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. ऑटोमॅटिक बाकी सर्व फिलअप होऊन जाईल जसं आपण फिलअप केलं ते सर्व. नंतर आपल्याला ओदर डिटेल काय असेल तर बघा ठिकाणी तुमचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे डोमासाइड स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर या ठिकाणी तुमचं डोमासाइड सिलेक्ट करायचं आहे. या एरोवरती क्लिक करायचं आहे. आपलं डोमासाइल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा आपण क्लिक करून बघू. हे बघा तुमच्याकडे डोमासाइल आहे का असं विचारलं आहे. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डोमासाइल नंबरसुद्धा फिलअप करावं लागेल आणि त्याचं इश्यू डेटसुद्धा तुम्हाला फिलअप करावं लागेल, अदरवाईज येणार नाही. काही ठिकाणी येतं तर आता सध्या अपडेट झाले तर आता कुठलंही असं येत नाही तर येस करून द्यायचं आहे. तुमचं डोमासाइल असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर पुढची स्टेप असेल बघा मायनॉरिटी डिटेल्स. सिलेक्ट मायनॉरिटी डिटेल्स. तुम्ही या ठिकाणी कोणत्या येस आहे का, मायनॉरिटीमध्ये येता का तुम्ही, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर आर यू पर्सनल डिझिबिलिटी. तर बघा या ठिकाणी तुम्ही तुमचं हँडिकॅप आहे किंवा तुमचं काही फिजिकली डिझिबिलिटी असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. दुसरं आहे सिलेक्ट SSC इक्वल पास इयर्स. पासिंग इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर बघा APRमध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल, या ठिकाणी बघा कोणत्या वर्षी तुम्ही पास आऊट झाले 12वी ते तुम्ही या वर्ष सिलेक्ट करायचं आहे. वर्ष सिलेक्ट 10वी
10वी कोणत्या वर्षी पास आऊट झाले ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला SSC इक्विवॅलेंट टोटल पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. बघा या ठिकाणी टोटल पर्सेंटेज आपल्याला द्यायचं आहे. टोटल पर्सेंटेज दिल्यानंतर आपल्याला सिलेक्ट बोर्ड, कोणत्या बोर्डमधून पास आऊट झाले, तर बघा या ठिकाणी या एरोवरती क्लिक केल्यानंतर आपला बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. तर पुणे सिलेक्ट केलं आहे मी. नंतर सिलेक्ट SSC स्कूल स्टेट. आता या ठिकाणी या एरोवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या राज्यामध्ये हे स्कूल आहे, तर महाराष्ट्र, मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो, महाराष्ट्र. नंतर महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली विचारण्यात आले बघा, आर यू अपेरिंग फॉर 12 HSC डिप्लोमा एक्झाम इन. आता या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी या एरोवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघा सध्या तुम्ही आता तुम्ही 12वीला असेल APRमध्ये तर या ठिकाणी येस करायचं, आणि तुम्ही 12वी पास असेल तर तुम्ही या ठिकाणी नो करायचं आहे. तर मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी काय विचारण्यात आले, तुम्ही 12वी पास असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. सॉरी, 12वी सध्या तुम्ही APRमध्ये आहात का असं विचारलं, येस करायचं. सध्या तुम्ही 12वी चालू असेल तुमची तर येस करायचं, आणि नसेल नो केल्यानंतर तुम्हाला 12वी पासचं सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावं लागेल. नेक्स्ट, सेव्ह चेंज केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल असं SMS या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी नंतर आपल्याला असं पोर्टल दिसेल. आता हे पोर्टल काय झालं, तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले. आता तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन फिलअप करण्यासाठी. तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसणार तुम्हाला. CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हे सर्व दिसणार तुम्हाला. तर बघा या ठिकाणी हे आता कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, CET रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन. तर बघा या ठिकाणी आपला कोणता आहे, CET 2025 या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. लोडिंग येत आहे मित्रांनो, वेट करायचे. ते पण देण्यात आले. आता एका अर्जासाठी उमेदवार फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरू शकतो. तर हे लक्षात घ्यायचे. आणि शुल्कसुद्धा देण्यात आले, कोणत्या कॅटेगरीला किती शुल्क आपल्याला भरावं लागेल ते सुद्धा सर्व डिटेल दिले. हे सर्व वाचून घ्यायचे. वाचल्यानंतर तुम्ही या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आय एक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला बघा तुमची डिटेल तुम्ही सर्व फिलअप केले ते सर्व डिटेल तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आता 10वी 12वी गुणपत्रिकेवर प्रकाशित केल्याप्रमाणे तुम्हाला सर्व डिटेल भरायचं आहे. आता हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरलेलं दिसेल. हे बघा, आता हे या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही. सर्व जे तुम्ही फिलअप केलं आहे ते सर्व तुम्हाला डिटेल दिसेल या ठिकाणी. फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एंटर सिक्युरिटी पिन तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर बघा एंटर सिक्युरिटी पिन, तुम्ही हे ब्लॅक दिसते तुम्हाला सिक्युरिटी पिन, हे काय करायचं तुम्हाला या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं. जसं आहे तसं फिलअप करायचं आहे. फॉर SAC. आता जसं आहे तसं तुम्ही फिलअप करायचं आहे आणि सेव्ह प्रोसीड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. ते OTP तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. OTP व्हेरीफाय करण्यासाठी OTP व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन, तुम्हाला रजिस्ट्रेशन, तुम्हाला SMS येणार आहे साधं, आणि तुमच्या मोबाईलमध्ये SMS आला असेल त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबरसुद्धा असेल. तर हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही काय करायचं, एका नोट पेजवरती लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही या ठिकाणी हे सेव्ह करून ठेवायचं आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे. नंतर आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे.
प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व डिटेल दिसेल या ठिकाणी. वेलकम टू ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर MHCET 2025. आता या ठिकाणी बघा हे सर्व तुम्हाला असे डिटेल दिसेल. युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, प्लीज फिल अप द फॉर्म स्टेप बाय स्टेप. आता हे रेड कलरमध्ये सर्व दिसते, हे बाकी आहे ग्रीन कलरमध्ये. हा फक्त रजिस्ट्रेशन पर्सनल डिटेल हे सर्व आपलं कंप्लीट झालं आहे. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इनकम्प्लीट आहे तर या रेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टेप 2 डोमासाईल स्टेप 2 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. आता हे बघा ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करताना हे बाकी फिलअप केलं होतं. आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, आपण महाराष्ट्र राज्याचे अधिवास आहात का असं विचारलं तर आपण येस केलं होतं. तर इथे काही करायची गरज नाही. कॅटेगरी डिटेल, आता कॅटेगरी डिटेल तुम्हाला आपला जात प्रवर्ग निवडायचं आहे. तर कॅटेगरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीचं आहे, ओपन, SC ST NT OBC जे असेल ते, EBC जे असेल ते. तर मी SC कॅटेगरी ST कॅटेगरी सिलेक्ट करतो. ST कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी पुढचं ऑप्शन असेल बघा, सिलेक्ट आपल्या जातीचं नाव निवडा. तर या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपलं जातीचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे. बघा मित्रांनो, चॅनलवरती नवीन आलाचं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी कुठल्याही भरतीचं किंवा कुठलंही ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं ते मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर बघा हे माझं जात प्रवर्ग आहे, तर मी सिलेक्ट केलं. नंतर डू यू पोसेस कास्ट सर्टिफिकेट, आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असं विचारलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, असेल तर येस अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नसेल तर नॉट अप्लाय असं या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, किंवा अप्लाय बट नॉट रिसीव, अप्लाय केले पण अजूनपर्यंत तुम्हाला रिसीव झाला नाही तर तुम्ही कोणतंही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. अवेलेबल केलं तर चांगलं आहे, तुमच्याकडे असेल तर. मी नॉट अवेलेबल असं करतो. नंतर आर यू पर्सन विथ डिझिबिलिटी, दिव्यांग आहात का तुम्ही, तर आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायची गरज नाही. मायनॉरिटी डिटेलसुद्धा आपण सिलेक्ट केलं होतं. आणि नंतर आपल्याला ऑर्फन डिटेल काय असतं, तुम्ही अनाथ आहात का असं विचारलं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. जर तुम्ही अनाथ असाल तर. आता हे सर्व डिटेल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेव्ह प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सेव्ह प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं नेक्स्ट स्टेप आहे बघा, आपलं SSC डिटेल आपण दिले होते. आपण 10वी कोणत्या वर्षी पासआउट झालो ते ऑटोमॅटिक सिलेक्ट केलं होतं. आपण रजिस्ट्रेशन करताना फिलअप केलं आहे, ते काही भरायची गरज नाही. या ठिकाणी सर्व आपण जे रजिस्ट्रेशन करताना फिलअप केलं ते सर्व आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रोसीड सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला MS एक्झामिनेशन डिटेल द्यायचं आहे. सिलेक्ट ऑप्शन, तर बघा सिलेक्ट ग्रुप ऑफ फॉर MHCET 2025. आपल्याला कोणत्या ग्रुप, PCB PCM किंवा बोथ, दोघांसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, किंवा एकच आपल्याला कोणतंही एक ग्रुपसाठी अप्लाय करायचं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ग्रुप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे दोघं आपल्याला दिसते, PCB आणि PCM. आता बघा PCM तुमच्याकडे मॅथ फिजिक्स असेल तर तुम्ही PCM आणि PCB दोघांसाठी तुम्ही पात्र असाल, किंवा तुम्ही PCB फक्त तुमचं असेल विषय 12वीला तर तुम्ही फक्त PCBसाठी पात्र असाल. हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. इथे भरपूर मुलांनी चुकी करतात की ज्यांच्याकडे मॅथ आणि फिजिक्स ते घेत नाही 12वीमध्ये, त्यांच्याकडे विषय नसतो आणि ते काय करतात, PCM आणि PCB दोघं सिलेक्ट करून टाकतात. तर असं करू नका, इथे मिस्टेक करू नका. आपले 12वीला कोणते विषय आहे, PCM म्हणजे मॅथ आणि फिजिक्स तुमच्याकडे घेतलं असेल तुम्ही 12वीला तरच तुम्ही PCM सिलेक्ट करायचं, नसेल अदरवाईज तर तुम्ही फक्त PCB सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुम्हाला दोघांसाठी अप्लाय करायचं असेल तर बोथ PCB आणि PCM आणि PCB या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं, म्हणजे दोघं तुमचं त्या ठिकाणी फॉर्म भरलं जाणार आहे. नेक्स्ट आहे सिलेक्ट लँग्वेज मीडियम द क्वेश्चन पेपर. आता कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर हवे आहे, तर इंग्लिश सिलेक्ट करायचं. या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढचं असेल कन्फर्म युअर लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर, कन्फर्म करायचं, इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचं. इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर स्पेसिफाय प्रेफरन्स फॉर MHCET 2025 एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला
सेंटर देण्यात आले. तर आपला जिल्हा निवडायचे, सुरुवातीमध्ये जिल्हा सिलेक्ट करायचा आपला एक्झाम सेंटर. दुसरा जिल्हा कोणता निवडायचा, आपलं नियर बाय डिस्ट्रिक्ट असेल ते निवडायचं आपल्याला. तिसरा आहे 4 ऑप्शन देण्यात आले या ठिकाणी. तिसरा जिल्हा आपल्या पद्धतीने जे जवळ जिल्हा असेल आपला तो त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर चौथासुद्धा तसंच आपल्याला 4 एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं. बघा 4पैकी कोणतंही तुमचं एक्झाम सेंटर येऊ शकतं. तर नियर बाय आपलं सर्वात पहिलं ऑप्शन कोणतं सिलेक्ट करायचं, आपला जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर हे सर्व झाले. आपण सर्व हे सिलेक्ट केल्यानंतर हे बघा आपलं हे सर्व या ऑप्शनवरती फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटो या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे आणि खाली क्रॉस करायचं आहे. येस आय एग्री असं रेड कलरमध्ये असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तेव्हाच तुम्हाला असं बॉक्स येणार आहे. आता आपल्याला काय करायचं, आपल्या मोबाईलमध्ये जायचं, ओपन प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी मीडिया पिक्चर कोणतं असेल तुमच्या मोबाईलमध्ये जसं तुम्ही सेव्ह करून ठेवलं असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काय करायचं, तुमचं फोटो निवडायचे. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी किती KB मध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचं आहे. तर बघा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फोटो क्रॉप करण्यासाठी मी लिंक त्या ठिकाणी पेस्ट करणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं पासपोर्ट फोटो क्रिएट करू शकता त्या ठिकाणी. आणि सिग्नेचर सुद्धा तुम्ही ऑनलाईन क्रिएट क्रॉप करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला 2 ऑप्शन असेल. तर फोटो अपलोड करायचं, फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं सर्व ॲप्लिकेशन दिसणार आहे. सर्व रिचेक करून घ्यायचं ॲप्लिकेशन आपण व्यवस्थित फिलअप केलं आहे का ते सर्व डिटेल चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर खाली बॉक्स दिलं जाईल त्या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचं पेमेंट ऑप्शन येणार आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करणार आहेत, तर पेमेंट करण्यासाठी तुम्ही UPI किंवा गुगल पे किंवा फोनपे ज्या कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचं पेमेंट करायचं ते तुम्ही त्या पद्धतीने पेमेंट करू शकतात. पेमेंट आपल्याला बघा आपल्याला UPIने चांगल्या पद्धतीने पेमेंट होते. तर UPI ऑप्शन सिलेक्ट करायचं. UPI ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बारकोडच येणार आहे. ते बारकोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट पे करून द्यायचं. पे केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन तुमचं प्रिंट करून ठेवायचं आहे. मित्रांनो या पद्धतीने आपल्याला CET सेलचं फॉर्म आपण आपल्या मोबाईलमध्ये भरू शकतो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओची अपडेट वेळोवेळी देत असतो आणि कुठल्याही भरतीची जाहिरात वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि त्याचे फॉर्म कसे भरायचं तेही व्हिडिओ अपलोड करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.